नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे कामामध्ये जर का अडथळे निर्माण होत असतील तर एक अतिशय खूप सोपा मात्र अगदी तुम्ही जर का हा उपाय अगदी मनापासून केला तर तुम्हाला दत्तगुरूंच्या ह्याच्यातला हा उपाय आहे, तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट हा बघायला मिळतो। बघा काय करायचं आहे, 5 गुरुवारचं हे व्रत आहे। त्याच्यासाठी काय करावेत, पहिल्या गुरुवारी उठावे, उपवास जमले तर उपवास करा, नाही उपवास जमले तर उपासना करा, काही हरकत नाहीये। ज्यांना उपवास झेपत नाहीयेत त्यांनी उपवास करू नका। मात्र 5 गुरुवार हा व्रत मात्र तुम्ही त्याला करायचं आहे। त्याच्यासाठी काय करायचं आहे, पहिल्या गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या आत दत्त महाराजांचं मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे। त्यानंतर आणि पहिल्या गुरुवारी काय करायचं आहे, तुम्हाला पिवळ्या रंगाचं कापड तिथे दान करायचं आहे। एखादा ब्लाउज पीस तुम्ही पिवळ्या रंगामध्ये घेऊ शकता आणि ते पिवळ्या रंगाचं कापड तुम्ही तिथे मंदिरामध्ये दान करावे। त्यानंतर दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे मंदिरामध्ये दान करायचे आहे। प्रत्येक गुरुवार लक्षात ठेवा 11 वाजेच्या आत तुम्हाला सकाळी दर्शन घ्यायचं आहे। पहिल्या गुरुवारी पिवळं वस्त्र, दुसऱ्या गुरुवारी पिवळ्या रंगाचे पेढे, केशरी पेढा मिळतो तो पेढा तुम्ही दत्त मंदिरामध्ये जाऊन दान करून टाकायचे आहेत। त्यानंतर तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं, कुठलीही पिवळ्या रंगाची फुलं घ्यावीत आणि तिसऱ्या गुरुवारी सकाळी 11च्या आत मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आहे आणि फुलं महाराजांना वाहायची आहेत। तिथे गुरुजी असतील त्या गुरुजींकडे द्या, ते गुरुजी तुमची फुलं दत्तगुरूंना वाहतील। चौथ्या गुरुवारी तुम्हाला गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते तिथे प्रसाद म्हणून तुम्हाला वाटायचे आहेत। लक्षात घ्या, चौथ्या गुरुवारी गूळ आणि फुटाणे तुम्हाला तिथे वाटायचे आहेत। 5व्या गुरुवारी काय करायचे आहे, काहीतरी गुप्तदान, तुम्हाला जी इच्छा होईल ते काहीतरी गुप्तदान, कुणालाही सांगायचं नाही तुम्ही किती पैसे त्या पेटीत टाकलेले आहेत। पुन्हा एकदा सांगते, चुकूनही कुणाला सांगायचं नाही, अगदी आईला, बहिणीला, बायकोला, कुणालाच नाही सांगायचं आहे, नवऱ्याला। तुमच्या मनामध्ये जे तुमच्या हाताला येतील ते पैसे घ्यायचे आणि मंदिरामध्ये गुप्त दान करायचं आहे, पेटीमध्ये टाकून द्यायचे आहेत। मात्र प्रत्येक गुरुवारी दर्शन घेताना दत्तगुरूंच्या डोळ्यात डोळे घालून बघायचे आहे, तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे। बघा तुमची इच्छा पूर्ण होणारच, महाराज मनापासून केलेल्या सेवेला नक्कीच साथ देतात। दत्तगुरूंची कुठलीही उपासना कधीही फुकट जात नाही। जय मा भवानी, जय जगदंब।